वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा एक व्हिडिओ मी अर्जंटमध्ये बनवित आहे। आजचाच मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे की काही लोकांना असं वाटतं की अदखलपात्र गुन्हा आणि दखलपात्र गुन्हा यातील पहिल्यांदा फरक तुम्ही समजून घ्या। काही लोकांना असं वाटतं की जर त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला म्हणजे नॉर्मल NC दाखल झाली तर त्या NCचं काहीच होणार नाही पुढे आणि ती नॉमिनल गोष्ट आहे, क्षुल्लक गोष्ट आहे वगैरे वगैरे। परंतु असं काही नाही आहे। एखादी NCसुद्धा ह्या गोष्टीला तुम्ही महत्त्व द्या। ती NC तुमच्यावर दाखल झाल्यानंतर त्या NCचं रूपांतर हे FIR मध्ये होऊ शकतं, म्हणजे दखलपात्र गुन्ह्यातसुद्धा होऊ शकतं। आणि NC म्हणजे काय आहे की अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये जो गुन्हा तुम्ही केलेला असतो, जे कलम तुमच्यावर लागलं जातं ते अदखलपात्र असतं, म्हणजेच त्याची जी शिक्षा असते ती 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत असते। मग अशी कमी शिक्षा असलेले जे कलम आहेत म्हणजे ती शिवीगाळ असेल किंवा क्षुल्लक गोष्टीवरून तुमची भांडणं झाली असतील तर अशा पद्धतीनं तुमच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो। मग अदखलपात्र गुन्हा दाखल झाला त्याच्यामधली जी कलमं आहे ती तुमची कमी शिक्षेची असतील, 6 महिने ते 1 वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात, समज देतात आणि तुम्हाला जायला सांगतात। तुम्हाला असं वाटतं की चला आता आपण आपल्यावर तर काही कारवाई झाली नाही आणि आता आपण बिनधास्त राहिलो, काय झालं, माझं काय केलं, अशा पद्धतीचा एक समज त्या ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असतो त्यांना होतो। परंतु हा समज तुमचा चुकीचा आहे, कारण तुमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचं म्हणजे अदखलपात्र गुन्ह्याचं कधी रूपांतर दखलपात्र गुन्ह्यातसुद्धा होऊ शकतं। आणि अशा प्रकारचा जर रिपोर्ट हा पोलिसांनी माननीय न्यायालयाकडे पाठवला तर तुमची जी अदखलपात्र NC आहे त्याचं रूपांतर FIR मध्ये म्हणजे दखलपात्र गुन्ह्यात होऊ शकतं। आणि जर तुम्ही तुमच्यावर नेहमी अदखलपात्र गुन्हे होत असतील एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तर मात्र तुमच्यावर जर असे वारंवार अदखलपात्र गुन्हे तुमच्यावर दाखल होत असतील तर मात्र तुमच्यावर फौजदारी प्रक्रिया, चॅप्टर केससुद्धा अशा प्रकारची कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्याला इतकं म्हणजे सहज समजू नका। एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा सुद्धा आहे। जरी तो अदखलपात्र असेल, NC असेल तरीसुद्धा भविष्यामध्ये त्याला दखलपात्र गुन्ह्याचं स्वरूप येऊ शकतो किंवा वारंवार तुमच्यावर दाखल झालेल्या अदखलपात्राचं गुन्ह्याचं स्वरूप तुम्हाला चॅप्टर केसमध्ये तुमच्या तडीपारीपर्यंतसुद्धा तुम्हाला घेऊन जाऊ शकतं। तर तुम्ही अशा प्रकारचा गुन्हा दाखल होत असेल तर काळजी घ्या आणि